अंगावर शहारे आणणारी भगतसिंग यांची शेवटची रात्र. तारीख होती 23 मार्च 1929. लाहोरचं सेंट्रल जेल आज इन्कलाब जिंदाबाद या नाऱ्यांनी गजबजलं होतं. आज जेलमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते आणि हृदयामध्ये इंग्रजांच्या विरोधात तिरस्कार होता. आज सगळ्यांचे डोळे त्या 23 वर्षांच्या नवयुवकाला निहाळत होते, जो युवक आपल्या 2 मित्रांबरोबर हसत हसत फाशीच्या दोरावरती चालला होता. प्रत्येक जण त्या वीर नौजवानाला बघण्यासाठी आतुर झाला होता, ज्याने जेलमध्ये असून सुद्धा ब्रिटिश सरकारची झोप उडवली होती. तेच ब्रिटिश साम्राज्य ज्याची स्तुती करताना म्हटले जात होते की या साम्राज्याचा कधीच सूर्यास्त होत नाही. इंग्रज जे बळाने जिंकू शकत नव्हते ते छळाने जिंकण्याचा आकस करायचे. याच इंग्रज सरकारने एका 23 वर्षाच्या कच्च्या वयाच्या परंतु पक्क्या निश्चयांच्या युवकासमोर गुडघे टेकले होते. या 23 वर्षांच्या तरुणाने इंग्रजांना इतक्या प्रमाणात सळवून सोडले होते, ज्या दिवसापासून तो जेलमध्ये आला त्या दिवसापासून जेल त्याच्या इशाऱ्यावर नाचत होते. कमाल तर इतकी झाली होती की कैदी पळण्यासाठी जेलच्या भिंती तोडतात. त्याच जेलच्या भिंती रात्रीच्या अंधारामध्ये चोरांसारख्या स्वतः जेलच्या प्रशासनाला तोडाव्या लागल्या. कारण जेल प्रशासनामध्ये इतकी हिंमत नव्हती आणि लायकी नव्हती की प्रशासन भारत मातेच्या त्या 3 वीर सुपुत्रांच्या मृतदेहांना जेलच्या मेन गेटवरून घेऊन जातील. ज्या इंग्रजी हुकुमतीला आपल्या राक्षसी राजवटीवरती विश्वास होता, त्याच इंग्रजी हुकुमतीचा सगळ्या जगामध्ये तमाशा बनवणाऱ्या त्या 23 वर्षांच्या युवकाला आज हा 1.5 अरब असलेला देश सलाम करून शहीद आजम भगतसिंग अमर रहे असे म्हणतो. भगतसिंग आपले पिता सरदार किशनसिंग यांचा घमंड होते. आई विद्यादेवी सिंग यांचं लाडाचं वासरू होते, ज्यांना चंद्रशेखर आझाद आपल्या लहान भावासारखे प्रेम करत होते. ज्यांना सुखदेव राजगुरू हे आपले मित्र नाही तर आपल्याच शरीराचा एक तुकडा मानत होते. ज्यांनी जेलमध्ये राहून सुद्धा इंग्रजी हुकुमतीचा पाया हलवला होता. तेच सरदार भगतसिंग 23 मार्च 1931च्या सायंकाळी आपल्या फाशीच्या 11 तास अगोदर आपले मित्र सुखदेव आणि राजगुरू यांच्याबरोबर फाशीच्या ठिकाणी उभे होते. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद घोषणा चालू होत्या. भगतसिंग फाशीच्या फंद्याला असे बघत होते जसे काही एखादा आशिक आपल्या मेहबूबाला बघत आहे. फाशीचा फंदा आणि भगतसिंग यांची प्रेम कहाणी आजपासून ठीक 11 वर्षांच्या अगोदर सुरू झाली होती. बैसाखीच्या दिवशी. तारीख होती 13 एप्रिल 1919. भगतसिंग 11 वर्षांचे होते. सकाळपासून बैसाखीचा सण साजरा करणाऱ्या गावकऱ्यांना अचानक माहिती मिळते की जालियनवाला बागेमध्ये हत्येचं महाकांड झालं आहे. जनरल डायरने सगळ्या मानवतेच्या हद्दी पार केल्या होत्या. डायरने जालियनवाला बागमधील मासूम लोकांवरती अंधाधुंद गोळीबार केला होता. कितीतरी महिला, लहान बालके यांना मृत्यूच्या दारी पाठवलं होतं. दुसऱ्या दिवशी भगत जालियनवाला बागेमध्ये पायी चालत आले. तिथे पोहोचल्यावर तिथलं दृश्य अतिशय दुःखदायक होतं. भिंतींवरती असलेली गोळ्यांची निशाणं, रक्ताचे लोंढे, म्हातारी माणसं, बालके यांच्या किंकाळ्या अजूनही तेथे घुमत होत्या. भगतने एका काचेच्या बाटलीमध्ये जालियनवाला बागमधील ओली माती भरली, जी माती पाण्याने नाही तर तेथील लोकांच्या रक्ताने ओली झाली होती. 11 वर्षांचे भगतसिंग जेव्हा आपल्या कोवळ्या बोटांनी ती ओली माती भरत होते, तेव्हा फक्त नियतीला हे माहिती होतं की भगतच्या हातून इंग्रजांच्या हुकुमतीची कबर खोदण्याची सुरुवात होत होती. जालियनवाला बागेतील ती माती घेऊन जेव्हा भगतसिंग घरी आला, तेव्हा ते ना कोणाचा मुलगा होते ना कोणाचा भाऊ. ते आता या लाल मातीने भरलेल्या रक्ताचा बदला घेणारे भारत मातेचे सुपुत्र होते. करोडो हिंदुस्थानी यांचं सळसळणारे रक्त होते.
आणि जुलूम आणि शोषण यांची मिसाल असणाऱ्या इंग्रजी राजवटीचा येणारा कर्दन काळ होते. हा तो दिवस होता ज्या दिवशी इंग्रजांनी हजारो दुर्बल लोकांची हत्या तर केली, पण अजाणतेपणाने भगतसिंग नावाची एक अशी चिंगारी तयार केली, जी चिंगारी काही वर्षांनंतर भारतामध्ये पूर्ण क्रांतीची एक अशी ज्वाला फडकवणार होती, ज्याच्या लपटेमध्ये संपूर्ण इंग्रजी राजवट जळून खाक होणार होती. याची सुरुवात होते 30 ऑक्टोबर 1928 या दिवशी, जेव्हा पंजाब केसरी लाला लजपतराय यांना लाहोर स्टेशनवर एक इंग्रजी ऑफिसर स्कॉट याने लाठी मारण्यास सुरुवात केली. स्कॉट तोपर्यंत मारत राहिला जोपर्यंत लाला लजपतराय रक्तबंबाळ होऊन खाली पडत नाही. तेव्हा लालाजी यांनी इंग्रजी राजवटीला चेतावणी दिली होती की माझं बलिदान हे इंग्रजी राजवटीचं शेवट ठरणारं कारण असेल आणि या चेतावणीला भगतसिंग लवकरच पूर्ण करणार होते. लालाजी यांच्या मृत्यूच्या दिवशीच भगतसिंग, राजगुरू आणि पंडित चंद्रशेखर आझाद यांनी त्या इंग्रजी ऑफिसरला मारून लालाजी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. परंतु चुकीने स्कॉटच्या ऐवजी एक दुसरा इंग्रजी ऑफिसर सॉन्डर्स याला मारले गेले. या घटनेमुळे ब्रिटिश हुकूमत चवताळली. या तिघांना लाहोरमधून बाहेर पडण्यास सक्त मनाई केली गेली. पण इंग्रजी हुकूमतीच्या नाकावर टिचून हे तिघेही लाहोरमधून बाहेर पडले. सॉन्डर्सच्या हत्येनंतर भगतसिंग यांच्या लक्षात आले की ही लढाई शस्त्रांनी लढून नाही तर विचारांनी लढून जिंकावी लागेल. त्या काळात इंग्रजी राजवट प्रत्येक मॅगझिन आणि पेपरमध्ये क्रांतिकारकांच्या कारवाया आणि शिक्षा यांच्या बातम्या प्रसारित करत होती. त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचे होते की क्रांतिकारकांचा संदेश प्रत्येक जनमानसात पोहोचावा. भगतसिंग देशासाठी बलिदान द्यायला एका पायावर तयार होते, परंतु भगत हे पूर्णपणे ओळखून होते की फक्त बलिदान देऊन देशामध्ये क्रांती होणार नाही. पूर्ण देशामध्ये क्रांतीची मशाल पेटवावी लागेल. तेव्हा भगतसिंग यांनी पूर्ण प्लॅनिंगमध्ये इंग्रजी सरकारविरोधात असा खेळ खेळला, ज्या खेळामध्ये इंग्रज सरकार इतके जिंकत होते तितके ते खोल खड्ड्यामध्ये जात होते. भगतसिंग यांनी निर्णय घेतला की ते संसदेमध्ये बॉम्ब टाकतील, परंतु बॉम्ब अशा ठिकाणी टाकला जाईल की कोणाचेही काहीही नुकसान होणार नाही. 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग यांनी प्लॅनिंगनुसार बटुकेश्वर दत्त याच्यासोबत मिळून संसदेमध्ये बॉम्ब फेकला आणि तिथून पळून न जाता त्यांनी स्वतःला सरेंडर केलं. इंग्रज सरकार अत्यानंदित झाली, कारण ज्या भगतसिंगला संपूर्ण ब्रिटिश राजवट इतक्या दिवसांपासून पकडू शकत नव्हती, आज तो स्वतःहून इंग्रजांच्या फाशामध्ये अडकत होता. परंतु ब्रिटिशांना हे माहिती नव्हते की भगतसिंग इंग्रजांच्या जाळ्यात अडकत नव्हता, तर इंग्रज भगतसिंग यांच्या जाळ्यात अडकले होते. भगतसिंग यांचा मास्टर प्लॅन हाच होता की त्यांच्यावरती कोर्टामध्ये केस चालावी, कारण कोर्टातील सुनावणीचा ते प्रेस कॉन्फरन्ससारखा उपयोग करतील आणि देशातील प्रत्येक छोट्या मुलापर्यंत आपले विचार पोहोचवू शकतील. जशी जशी केस चालली तसं इंग्रज सरकारचं धाबं दणाणत होतं, कारण 500 पुस्तकांचं ज्ञान असणाऱ्या भगतसिंग यांचे विचार काटू शकेल असा कोर्टात एकही व्यक्ती नव्हता. इंग्रज व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन याला आपली सफलता मानत होता आणि भगतसिंग आपल्या याला ज्ञान आणि बुद्धीने इंग्रज सरकारला खिळखिळे करत होते. असाच एक फेमस किस्सा आहे. एका सुनावणीमध्ये इंग्रज सरकारने भगतसिंगच्या विरोधात भगतसिंग यांच्या एका मित्राला गवाही देण्यासाठी उभे केले. भगतसिंग उत्तरामध्ये इतकेच म्हटले की हा माझा मित्र कसा असू शकतो, याला तर बॉम्ब बनवायला पण येत नाही. तितक्यात त्या गद्दार मित्राने स्टेप बाय स्टेप बॉम्ब बनवण्याची सगळी रेसिपीच सांगून टाकली, जे ऐकून भगतसिंग आणि त्याचे मित्र हसू लागले. इंग्रजांना भगतसिंग यांच्या हसण्याचा अर्थ तेव्हा कळाला जेव्हा कोर्टामध्ये बसलेल्या सगळ्या पत्रकारांनी बॉम्ब बनवण्याची रेसिपी जशीच्या तशी वृत्तपत्रामध्ये छापली. बॉम्ब बनवण्याची पद्धत जी फक्त भगतसिंग आणि त्यांच्या मित्राला माहिती होती, ती पद्धत
भगतसिंग यांनी इंग्रजांच्याच कोर्टाचा वापर करून देशातील घराघरापर्यंत पोहोचवली. लवकरच ब्रिटिश राजवटीला हे कळले की या खेळामध्ये भगतसिंग यांनी त्यांचा गळाला लावलेल्या फाशासारखा उपयोग केला आहे. त्यांनी एक कायदा लागू केला की सरकार आरोपीच्या अनुपस्थितीत देखील निर्णय घेऊ शकते. भगतसिंग यांनी इंग्रज राजवटीच्या चेहऱ्यावरील सभ्यतेचा पडदा पूर्णपणे बाजूला केला. सगळ्या जगाला माहिती झाले की इंग्रज किती घाबरलेले आहेत आणि किती खालच्या पातळीला जाऊ शकते. भगतसिंग जेलमध्ये होते. भगतसिंग यांनी एक नवीन उपाय केला ज्यामुळे इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते. उपाय होता भूक हरताळ. भूक हरताळ यासाठी गरजेचं होतं कारण इंग्रज सरकार जेलच्या बाहेरच नाही तर जेलमध्ये सुद्धा भारतीयांबरोबर अन्याय करत होते. त्यांची भूक हरताळ 1 हप्ता नाही, 1 महिना नाही तर तब्बल 116 दिवस चालली. भगत आणि त्यांचे मित्र यांची भूक हरताळ सोडण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. पहिले त्यांना चापकानी मारले, बर्फाच्या गादीवर झोपवले गेले, त्यांचं पाणी देणं बंद केलं आणि नाकामध्ये ट्यूब घालून जेवण दिलं गेलं. परंतु देशप्रेमाची त्यांच्यामध्ये अशी नशा होती की काही महिन्यांनंतर सुद्धा त्यांच्या पोटात अन्नाचे कण जातात तेव्हा ते माशा सुद्धा खातात कारण उलट्या होऊन जेवण बाहेर पडेल. मित्रांनो, 2 दिवसाची भूक आपल्याला चोरी करण्यास प्रवृत्त करते आणि 20 दिवसांची भूक खून करण्यास प्रवृत्त करते. परंतु नमन आहे त्या वीर भारतीच्या सुपुत्रांना जे एकही अन्नाचा कण पोटात जाऊ देत नव्हते. माहिती आहे का? कारण तुम्ही आणि मी स्वतंत्र हवेमध्ये श्वास घेऊ शकू. आता इंग्रजांजवळ करण्यासाठी कोणता अत्याचार राहिला नव्हता आणि या वीर सुपुत्रांचं साहस कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. शेवटी नाईलाजाने इंग्रज सरकारला झुकावं लागलं आणि भगतसिंग यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. भगतसिंग यांनी जेलमधून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा अखंड भारताचे स्वप्न बनले. इंग्रजांना हे समजले होते की सिंहाला त्यांनी पिंजऱ्यात कैद केले नाही तर सिंह स्वतःहून त्यांच्या पिंजऱ्यात कैद झाला आहे. आता इंग्रजांनी विचार केला होता की जो अत्याचारांनी घाबरला नाही त्याला मृत्यूने घाबरावायचे. लाहोर कॉन्फरन्स केस परत एकदा उघडली गेली आणि तयारी सुरू झाली भगतसिंग यांच्या फाशीची. परंतु भगत तर याची तयारीच करून आलेले होते. तो काळा दिवस आला ज्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. संपूर्ण देश दुःखात बुडाला. परंतु इंग्रज उत्साह साजरा करत होते. परंतु त्यांच्या या उत्साहाचा रंग तेव्हा फिका पडला जेव्हा त्यांना समजले की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे सुद्धा आपल्या फाशीचा उत्साह साजरा करत आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या फाशीची तारीख फिक्स झाली 23 मार्च 1931. संपूर्ण देश एकत्र होऊन मागणी करत होता की भगतसिंगला फाशी देऊ नका. आणि भगतसिंगला पण हेच हवं होतं की त्यांना फाशी दिली जाऊ नये. त्यांनी ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितले की ते कोणी छोटे मोठे अपराधी नाही तर एक राजकीय क्रांतिकारक आहे. त्यामुळे त्यांना गोळी मारली जावी. कारण क्रांतिकारकाची शान ही गोळी खाऊन मरण्यामध्ये आहे. इंग्रजांना हळूहळू समजत चालले होते की भगतसिंगने त्यांची मान आपल्या पंजामध्ये पूर्णपणे जखडली आहे. परंतु इंग्रजांना कोणताच रस्ता समोर दिसत नव्हता. ते लवकरात लवकर भगतसिंगला फाशी देऊन भगतसिंगपासून मोकळे होऊ इच्छित होते. परंतु भगत ना त्यांना जिवंतपणे सोडणार होते ना मेल्यानंतर. जसा जसा फाशीचा दिवस जवळ येत होता तसा तसा संपूर्ण देश क्रोधाच्या आगीमध्ये जळत होता. परंतु भगतसिंग शांत होते. बुद्धिबळातील खेळाडूसारखे ज्यांना माहिती होते की त्यांनी सर्व सोंगट्या बरोबर बसवल्या आहे. आता वाघाच्या शेवटच्या चालीची वेळ आली होती. फाशीच्या काही दिवस पहिले भगतसिंगला त्यांची आई भेटायला आली. आपल्या तरुण मुलाला मृत्यूच्या जवळ जाताना पाहिल्यावर रडू लागली. परंतु तिच्या रडण्यामध्ये अहंकाराचे अश्रू होते. ते अहंकाराचे अश्रू जे सांगत होते की कोणत्या आईने असा मुलगा जन्माला घातला आहे.
ज्याची फाशी थांबावी म्हणून देशातील सगळ्या माता प्रार्थना करत आहेत. आपल्या मुलाला गमावण्याच्या दुःखात तिचे अश्रू थांबत नव्हते. भगतसिंग यांना आपल्या आईचे दुःख समजत होते. त्यांनी आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाले की आई, हा जन्म तर भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण झाला आहे. पुढच्या जन्मात तुझ्या पोटी जन्माला आलो तर फक्त तुझाच बनून राहील. आणि पुढचे शब्द भगतसिंग यांनी असे काही म्हटले की त्यांची आई, यांच्या आईचे काळीज हृदय बिदरावून गेले. भगतसिंग म्हणाले की आई, जेव्हा मला फाशी दिली जाईल तेव्हा माझ्या या मृत शरीराला तू घ्यायला येऊ नकोस, कुलबीरला पाठवून दे. जर तू माझे पार्थिव घ्यायला आलीस तर तुला रडू येईल आणि लोक म्हणतील की बघा, बलिदान दिलेला भगतसिंगची आई रडू राहिली आहे. या गोष्टी ऐकून सुद्धा अंगावर काटे उभे राहतात. तेव्हा ते क्षण कसे असतील. आईला भेटून भगत परत आपल्या सेलकडे गेले. सगळ्या देशामध्ये इंग्रजांविरोधात असलेले द्वेषाचा भाव लोकांच्या मनात उफाळून येत होता. लोकांच्या मनात निर्माण झालेल्या तिरस्काराने इंग्रज सरकार भयभीत झाले होते आणि त्यामुळे त्यांनी भगतसिंग यांना एक दिवस अगोदर फाशी देण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय जो इतिहासातील पहिला निर्णय होता. या निर्णयामुळे इंग्रजांचे काळे चेहरे जगासमोर आले. एका क्रांतिकारकाला घाबरून नियोजित फाशीच्या एक दिवस अगोदर त्याला फाशी देण्याचा निर्णय घेतला गेला. फाशीची नवीन तारीख फिक्स झाली, 23 मार्च 1931. फाशीच्या दिवशी जेव्हा जेलर ऑफिसर भगतला घ्यायला जेव्हा जेलमध्ये आले तेव्हा भगतसिंग लेनिन यांच्यावरील पुस्तक वाचत होते. त्यांना सांगितले गेले की वेळ झाली आहे. मृत्यूच्या काही काळ जवळ असलेला भारत मातेचा तो वीर सुपुत्र हसून फक्त इतकेच म्हणतो की मला लेनिन यांच्या जीवनावर आधारित शेवटची पाने वाचू द्या, कारण एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकाराला भेटणार आहे. वाचून झाल्यावर भगतसिंग यांनी पुस्तक बंद केले आणि म्हणाले की चला. दुसऱ्या सेलमधून राजगुरू आणि सुखदेव हे सुद्धा आले. तेच राजगुरू ज्यांनी भगतसिंग बरोबर पैज लावली होती की बघ, तुझ्या अगोदर मीच मरेल, परंतु नियतीने त्यांना सोबत मरण्याची संधी दिली होती. सेलकडून फाशीच्या दिशेने जात असताना भगत यांनी जोरात घोषणा दिली, इन्कलाब जिंदाबाद. या घोषणेला प्रत्युत्तर बाकी कैद्यांनी असं दिलं की जेलच्या भिंती सुद्धा थरथरू लागल्या. जेलच्या वातावरणात रामप्रसाद बिस्मिल यांचा हा शेर घुमू लागला, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ए कातिल में है. सुखदेव हसत हसत आपल्या मित्रांकडे पाहत होते. लाहोर सेंट्रल जेल, ज्याने खूप साऱ्या कैद्यांना फासावर जाताना पाहिले होते, परंतु त्या भिंतींनी फासावर जाणाऱ्या अशा क्रांतिकारकांना पहिल्यांदा पाहिले होते, ज्यांच्यासाठी मृत्यू म्हणजे एक खेळणं होतं. जेव्हा तिघांना फासाच्या कट्ट्यावर उभे केले गेले तेव्हा फासावर चढणाऱ्यांच्या डोळ्यात चमक होती आणि फाशी देणाऱ्यांना एवढीही हिंमत नव्हती की ते या तिघांच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकतील. तिघांना शेवटची इच्छा विचारली गेली. भगत म्हणाले की आमचे हात मोकळे करा, आम्ही एकमेकांना भेटू इच्छितो. तिघांचे हात खोलले गेले. तिघेजण एकमेकांच्या गळ्यात पडले. हे पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. त्या दिवशी त्या तिघांनाही दुःख होते, ते मृत्यूचे नाही तर या गोष्टीचे की ते आता भारत मातेची सेवा करू शकणार नाही. त्यांच्या डोळ्यासमोर फाशीचा दोर लटकत होता, ज्या दोराला बघून चांगल्यांचे पाय डळमळतात. त्या फाशीच्या दोराला त्या तिघांनी असे कवटाळले जसे की ते आपल्या आईच्या गळ्यात पडत आहे. फाशीचा दोर आता त्यांच्या गळ्यामध्ये होता. मृत्यू आता त्यांना घेऊन जाण्यासाठी आला होता, परंतु फाशी देणाऱ्या जल्लादाचे हात कापत होते. लिव्हर ओढण्यासाठी त्याच्यामध्ये ताकद नव्हती आणि शेवटी ते झालं जे नियतीने ठरवून ठेवलं होतं.
जल्लादाने लिव्हर ओढला. लिव्हरच्या आवाजाने सगळ्या जेलमध्ये भयान शांतता पसरली. थोड्या वेळापूर्वी ज्या जेलमध्ये इन्कलाब जिंदाबाद या घोषणा दुमदुमत होत्या, तिथेच आता हुंदक्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. स्वातंत्र्याला आपली मेहबूबा समजणारे संपूर्ण भारताला जागवून मृत्यूच्या शय्येमध्ये झोपी गेले. दूरवर भगतसिंगची आई दरवाजामध्ये बसून आपल्या मुलाची वाट पाहत होती. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी निघालेला तिचा मुलगा आता परत कधीच घरी येणार नव्हता. इंग्रजांनी त्या तिघांना फाशी देऊन त्यांच्या शरीरावरती सत्ता तर काबीज केली, परंतु ते तिघेजण आता विचार बनून संपूर्ण देशामध्ये पसरले होते, कारण विचारांना कैद केले जाऊ शकत नाही. संपूर्ण देशामध्ये एकच नारा घुमत होता, भगतसिंग जिंदाबाद, राजगुरू जिंदाबाद, सुखदेव जिंदाबाद. जय हिंद.